आहे. पंचही त्या ठिकाणी उपस्थित आहे. हॅलो हॅलो, ही एक मॅच चांगली पाहायला मिळेल आपल्याला. एका बाजूला आपण पाहतोय गंगामाता गोंदवली, दुसऱ्या बाजूला कालिका माता कालभार. बिग फाईट, बिग लढत मैदानाच्या आतमध्ये. वीर तानाजी नवीन 40+ दापोडे आयोजित श्री भरतदादा पाटील चषक 2025 भव्य दिव्य असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या आयोजनामध्ये कुठल्या प्रकारची कमी ठेवली नाही आहे. सर्व टीमला दिवसभर पुरेल एवढं पाणी पुरवलं जातं, बिस्लरी, त्याचबरोबर पोटभर जेवण दिलं जाते आणि व्यासपीठावरती आपल्याला चाय पाण्याची व्यवस्था, फलाहार सर्व काही बरोबर टाइमशीर येत आहे. बस तुम्ही टायमामध्ये खेळ पूर्ण करा हीच विनंती आहे मित्रांनो. असा प्लॅटफॉर्म मित्र हो पुन्हा मिळणे नाही आहे. आलेल्या संधीचं सोनं करा, कारण संधीला पुढे केस मागत टक्कल असते. एकदा का जी निघून गेली तर मग टक्कल थापडल्याशिवाय दुसरं काय उपयोग होणार नाही आहे. तर चला आपण खेळायला सुरुवात करूया. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तैनात होत आहेत. अंकुश आणि संजय गोलंदाजी मार्क वरती पाहतोय आपण. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी तयार होतोय. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी सरसावतोय या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय. पुढील चेंडू पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपाने या ठिकाणी होते. सांगता सुरुवात चांगली दमदार असरदार गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलर नेम सचिन. सचिन गोलंदाजी मार्क वरती सुरुवात चांगली केली आहे. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. पुढील चेंडूवरती या वेळेस उडवला, मिस टाइम जरूर झाला, बट सेफ लँडिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट या ठिकाणी केली जाते आणि एका धावेने आपण पाहतोय धाव संख्या धावफलकावरती लागली गेली आहे. अकाउंट ओपन झालेला श्री गणेश झालेला आहे. पुढील चेंडू या वेळेस पाहतोय आपण इनफिल्डच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून ज्या प्लेयरचे कार्ड बनले आहेत त्या प्लेयरने खेळू शकताय, बट तुम्हाला त्याचा प्रूफ दाखवावा लागेल, याची नोंद घ्यायची आहे. यस, जो बनलेला कार्ड आहे तो कार्ड तुम्हाला दाखवावा लागेल. खेळण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा ऑब्जेक्शन नाही आहे, पण ऑब्जेक्शन आला तर तुम्हाला तो प्रूफ दाखवावा लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका आहे संजयच्या बॅट मधून इनफिल्डच्या वरतून एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा पार चौकार. या वेळेस पाहतोय आपण फुल टॉस चेंडू होता, बट खेळता आला नाही आहे. संजय यास आपण पाहतोय एक चांगला गोलंदाज.
हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. शेवटच्या बॉलवरती अंपायर काय निर्णय आहे? डॉट चेंडू. यस, या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 8 या अंकावरती लागली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सचिन गोलंदाजी मार्क वरती. गडी बाद झाला नसला तरीही मात्र धावांवरती अंकुश या ठिकाणी पाहायला मिळतोय. संजय आणि अंकुश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात. नवीन बॉलर मैदानाच्या आतमध्ये दीपक. दीपक हा गोलंदाज येतोय. वीर तानाजी नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा श्री भरतदादा पाटील चषक 2025 भव्य दिवस आयोजन नियोजन. भरतदादांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी वीर तानाजी 40+ दापोडे या टीमने अतोनात मेहनत घेतली. आणि आपण पाहिलं तर भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धा खेळवल्या जातात. आणि त्याच्यामध्ये सिंहाचा आणि वन मॅन शो असं हा शो आपल्याला पाहायला मिळते भरतदादा पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न लंगापच्या रिझन मध्ये चेंडू येतोय. चेंडू कलेक्ट केला जाईल आणि अतिशय वेगाने मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत संजय पाटील याच्या माध्यमातून. या ठिकाणी 2 धावा येतात. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. 10 कदम 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतय. चांगली स्पर्धा आहे मित्र. अशी स्पर्धा आपल्याला पुन्हा भेटणे नाही आहे. तुम्हाला जेवण दिलं जातंय, तुम्हाला नाश्ता दिला जातोय, तुम्हाला चहा दिला जातंय, तुम्हाला दिवसभर प्रत्येक टीमला पुरेल एवढं बिस्लरीचं पाणी दिलं जातंय. अजून तुमच्यासाठी काय केलं पाहिजे? तुम्ही फक्त बरोबर वेळ द्या आणि स्पर्धा संपन्न होण्यासाठी सहकार्य करा. हीच फक्त आयोजकांची अपेक्षा आहे. त्या अपेक्षा पूर्तीसाठी आपण स्पोर्टमॅन स्पिरिट निश्चित दाखवावं ही विनंती आहे. उद्याचा दिवस अंतिम दिवस मेगा फिनाले सर्व टीमला सूचित करण्यात येते. ज्यांना ज्यांना ID कार्ड बनल्यात, ज्यांचे कार्ड बनल्यात त्यांनी घेऊन यायचं आहे. जेणेकरून एखाद्या खेळाडूवरती ऑब्जेक्शन घेतलं जाईल त्यावेळेस त्यांनी लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवायचे, जेणेकरून टाइम वाया न जावा. दुसरी ओव्हर चालू झालेली आहे या ठिकाणी. जे आहे खास करून मी कालवार टीमचंही तेवढंच कौतुक करेन की त्यांनी विचार केला की मॅच खूप उशीर होतं मॅचला, तर त्यांनी सांगितलं की ही मॅच लावून घ्या. दोन्ही टीमचं मी भरपूर कौतुक करेन, कारण या दोन्ही टीम आयोजक टीम म्हणून काम करत असताना आयोजकांची तळमळ काय आहे ना, ही मित्र सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. दुसरं ओव्हर आपण पाहतोय. दीपक, आपण सर्वच मॅचेस 4 षटकांचे खेळवण्यासाठी आपण हा खटाटोप पाहतोय. नाहीतर आयोजक काय छापका काट्यावरती सुद्धा मॅच देतील. चला स्पीडअप करा. चला खेळवायचा मित्र, खेळ चालू करा. टाइमपास नका करू, विनंती असेल.
अतिशय चांगली स्पर्धा मित्र. या मॅच मध्ये जो कोणी विजेता होतोय आणि त्या विजेत्या संघाचा जो कोणी हिरो ठरतोय अर्थात मॅन ऑफ द मॅच ज्याला दिली जाते त्याच्यासाठी आकर्षक 4 गिफ्ट आहेत ट्रॉफीसह. आपण पाहू शकता एवढे बक्षीस कुठल्या स्पर्धेमध्ये आपल्याला मिळत नाही आहे आणि तेही या स्पर्धेमध्ये आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहेत. एक आकर्षक ट्रॉफी, साडी, घरोली वस्तू, त्याचबरोबर शीतपेय असं भरपूर काही दिलं जातं. यावेळेस उडवलाय पाहूया. विश टाइम झालेला आहे. सेफ लँडिंग होते. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आगाज पाहायला मिळतोय. काय घडतं पाहूया. यावेळेस संजय पाटील या ठिकाणी पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. आले क्रिकेट खेळयो खेळाया, आले क्रिकेट खेळयो खेळाया. भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला, भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला. नवीन बॅट्समन गीत येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी मित्र म्हणेन संजय यांची पाहायला मिळाली होती. प्रत्येक चेंडूवरती धावा बनत होत्या. कुठलाही चेंडू डॉट केला नाही आहे. डबलच्या धावा, चौकार अशा धावा त्यांच्यामधून पाहायला मिळाल्या होत्या. परंतु विकेटचं पतन केलं गेलं कारण आपल्यापेक्षा अधिक ताकदवर खेळाडू मैदानाच्या बाहेर अर्थात डकआउटमध्ये असेल त्याला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न असावा. कारण या ठिकाणी पाहिलं तर धावा बनत होत्या. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस उडवलाय हवेमध्ये आहे. काय घडतं पाहूया. चेंडू जातोय 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 आणि फायनली सीमा पार षटकार. संख्या आपण पाहतोय षटकाराच्या मदतीने 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. या ठिकाणी पाहतोय आपण राकेश आल्या आल्या दमखम दाखवतोय. स्ट्राईक वरती आला आणि मोठा फटका खेळला गेला. सिक्सर याच्यासाठी आपण पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. राकेशने जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली तर सन्माननीय विनोदजी म्हात्रे साहेब मास्टर 40 प्लेचे एक उत्कृष्ट खेळाडू यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा धनादेश देण्यात येईल. मास्टर 40 प्लेचे एक उत्कृष्ट खेळाडू विनोदजी म्हात्रे यांच्या माध्यमातून राकेश यास 1000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. यावेळेस पाहतो चेंडूला सन्मान दिला गेला. समोरच्या दिशेने चेंडू डीप मध्ये जातो. एक कव्हरला एक धाव कंप्लीट केली. चेंडूला उचलला जाईल. अवसर वेळ आहे 2 धावा पूर्ण करण्याचा. त्या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. 20 रन्स ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाजी बरोबर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हवं तिथं फटका येतो. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये धावा बनतायत. पुढील चेंडू यावेळेस ही पाहतोय खाली रिझन पुन्हा एकदा हेरलं गेलं आणि हलक्या हाताने पुश केलं. पुश करो खुश रहो. 2 धावांवरती समाधान आणि 2 धावेने डबल टू 22 या अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट केलं गेलं. धावसंख्या 22 या अंकावरती 11च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 8 होत्या. या ओव्हरमध्ये आल्या 14. एकंदरीत धावसंख्या 22 या अंकावरती लागली गेली. याच्यानंतर आपण कारिवली तयार राहायचं आहे. या 2 टीम मधील जो मॅच जिंकेल त्याचा सामना मात्र आपण पाहिलं तर कारिवलीशी होणार आहे. बाला पाटील
पाहूया या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती तयार होतो, सज्ज होतोय. एक चांगला परफेक्ट गोलंदाज आहे. आज या ठिकाणी अशा प्रकारे कामगिरी होते हे पाहण्यासारखं राहील. क्रिकेटचा खेळ कागदोपत्री चांगला असून चालत नाही आहे. प्रत्येक वेळी मॅच दर मॅच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये परफॉर्मन्स तेवढ्या ताकदीने करावा लागतो जेवढ्या ताकदीने तुम्ही कागदोपत्रावरती आपलं नाव कोरलं आहे. सातत्यपूर्वक तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागते तुमच्या नावाचा बोलबाला ठेवायचा असेल तर. म्हणून तर म्हटलं जातं ना की हिऱ्याची ओळख झिजण्याने होते आणि जे झिजतंय तेच चमकतंय. सन्माननीय विष्णुदादा पाटील यांच्या माध्यमातून राकेशसाठी पारितोषिक आहे. जर षटकारांची हॅट्रिक कंप्लीट केली जाते तर 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्याचबरोबर सन्माननीय विनोद म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. या ठिकाणी पाहतो काय चेंडू हाताळला गेला, अतिशय वेग भन्नाट, पडल्यानंतर स्पिन सुद्धा होतोय ना. या पद्धतीने आपण पाहतोय की निर्धावची सांगता केली जाते. सुरुवात मात्र चांगली केली गेली आहे गोलंदाजी मार्कवरती बाला पाटील याच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने आपलं नाव असतं, नाव बनवायला वेळ लागत नाही, मात्र त्या टिकवायला भरपूर वेळ लागतोय आणि त्या टिकवण्याचं काम मेहनतीने होत आहे ना. मेहनतीशिवाय मित्र हो कुठलाही पर्याय नाही आहे. मेहनतीने तुम्हाला आत्मविश्वास होतोय, आत्मविश्वासाने तुम्हाला जिद्द निर्माण होते आणि जिद्दीने कुठले केलेलं काम फुकट जात नाही आहे. यावेळेस सोडवलाय, हवेमध्ये आहे, काय करता पाहूया. अधिक उंच, लांबी कमी, परिणाम स्वरूप झेलच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. गीत त्यांच्या तोड नाही आयोजनाला. भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला. भिवंडी न्यू 40+ आयोजनात चषक जिंकायला. भिवंडी न्यू 40+ आयोजनात. थँक्यू. चांगली धून वाजवली गेली. चाचणी स्पर्धेसाठी बनवलेलं हे गीत आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीचं गायलं गेलं आहे. या ठिकाणी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी येतोय डावाला सावरण्यासाठी, आवरण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्या होत्या, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये बाला पाटील कमबॅक करतोय. 2 चेंडूंचा खेळ झाला, एकही धाव खर्च केली गेली नाही आहे, परंतु महत्वपूर्वक एक फलंदाजी बाद केला गेला आहे. आता मात्र हरी आणि मैदानाच्या आतमध्ये राकेश या दोघांवरती भरपूर काय निर्भर असेल. दोघांकडे चांगला स्किल आहे, चांगलं खेळ आहे, सातत्यपूर्वक कामगिरी त्यांचीही खूप चांगली आहे, परंतु हा सामना वाचवण्यासाठी त्यांना अधिक ताकदीने प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. खेळू द्या. सामना चालू करा. चला घ्या समजून, उद्या बघू काय असेल ते. उद्या जेही सामने इथे खेळतील त्या सर्वांना विनंती असेल, ज्यांची आयडी बनली आहे त्यांनी आयडी घेऊन यायची आहे. ज्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं जाईल 5 मिनिटांमध्ये ते आयडी दाखवणं गरजेचं आहे, अन्यथा तो प्लेअर खेळवला जाणार नाही आहे. या कमिटीच्या माध्यमातून हे सूचित करण्यात येते. मित्र, वेळ आपल्यासाठी थांबत नाही, कमिटी थांबेल बट वेळ नाही थांबणार. वेळेचा सन्मान करा, मान ठेवा. पुढील चेंडू या वेळेस आगल्या वेगळ्या शैलीने या ठिकाणी आपण हाताळताना पाहायला मिळतंय, कारण आपण पाहतोय ज्यावेळेस चेंडू रिलीज होतोय तर हात जो आहे चेंडूचा तो बॅट्समनच्या समोर येत नाही आहे, म्हणजे त्याचा अंदाज परिपूर्ण लगेच लावता येत नाही आहे. यस, त्या देशाचं नावही घ्यायला मनामध्ये खंत निर्माण होते, म्हणून नाव घेत नाही आहे, कारण ती कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडे असते, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. गोलंदाज पाहूया. या वेळेस मात्र पुन्हा एकदा पाहू शकता जो ज्यावेळेस चेंडू रिलीज होतोय ते दिसत नाही आहेत आणि त्याच्यानंतर तो वेग प्राप्त होतोय आणि त्या झपाट्याने आपण ती लाईन रीड करता येत नाही आहे. आणि या ठिकाणी पाहतोय आपण धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, जी 2 षटकामध्ये लागली आहे 22. 4 चेंडू टाकून झाले, एकही धाव खर्च झाली नाही आहे. आणि आपण जर पाहिलं
तर एक गडी सुद्धा बाद केला गेला आहे. एक अफलातून आणि एक चांगली कंजूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. अजून एक पाहू शकता आपण, बॉल फुलटॉस जातोय परंतु फलंदाजा नाईलाज असतोय की ती बॅट अतिशय वेगाने फिरवावी लागते. अंदाज घेता येत नाहीये. जोपर्यंत अंदाज घेतला जातो तोपर्यंत चेंडूही निघून जातोय. अतिशय वेग, भन्नाट वेग, जणू काय वेगावरती स्वार असा गोलंदाज बाला पाटील आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ झाला. निश्चितच ही गोलंदाजी आवडली असेल तर निश्चित टाळ्या होत जाऊ द्या. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही आहे. बाला पाटील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज तयार. या स्पर्धेची दुसरी मिडन ओव्हर पडेल का पाहूया. यावेळी सोडवला आहे. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षकाला अंदाज बांधता आला नाही आहे. प्रयत्न चांगला केला गेला आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव झेल जर घेतली असती तर निश्चित या स्पर्धेमध्ये याही गोलंदाजाचं नाव लौकिक झालं असता. तरीही आपण जर पाहिलं तर एक चांगली आणि एक गुड ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक बाद एक असं समीकरण या ओव्हरचं पाहायला मिळालं. षटक क्रमांक 30 कंप्लीट झालं. धावसंख्या 23 या अंकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे आपण पाहू शकता कमर कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने कालिका माता कालवार संघाचं भरपूर मी कौतुक करेन. कमिटीने सांगितलं त्या प्लेअरला खेळू द्या तर लगेच खेळू द्या. ऑब्जेक्शन घेतलं नाही आहे. ही खऱ्या अर्थाने स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवायची आहे. आणि कुठल्याही टीमने आपला खोटा खेळाडू कशाला खेळवायचा. तुम्हाला जर दिली परमिशन तर त्याच प्लेअरला खेळवा निश्चित. कारण आपल्याला तेवढी शहानिशा करण्याची वेळ मैदानाच्या आत नसते. सकाळी जिथून सामना चालू होते तर सामना बंद होईपर्यंत आपण एकही मिनिटं थांबत नाहीये आणि वारंवार घाई करा असं सांगत असतोय. आणि अशा वेळेस अर्धा एखाद तास ज्या वेळेस वाया जातोय त्यावेळेस ती मनाला लागणारी गोष्ट होते. आणि खेदाची आणि खंताची बाब होते की भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटना एक अफलातून आहे, मोठी आहे. आणि त्याच्यामध्ये जेव्हा कृत्य होते त्यावेळेस बाजूचा आपल्याकडे बोट दाखवतोय आणि ते बोट न दाखवा म्हणून आपण सर्वांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. नितेश गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक अंतिम अर्थात चौथं फेकण्यासाठी तयार होतोय. धावसंख्या 23 या अंकावरती लागली गेली आहे 3 षटकांमध्ये. नितेश टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय यावेळेस. क्या बात है, यू मिस आय डेफिनेटली हिट. डंडी गए शेअर करणे, दांडा गुल. बॉलच्या सुरुवात फलंदाज होते बाद. या ठिकाणी बॉलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. काय चेंडूची हाताळणी केली गेली. आणि मी तर म्हणतो सर्वात सुखद आनंद देणारा विकेट जर कुठला असेल तर बोल्ड. कारण गोलंदाजाला कुठल्याही क्षेत्ररक्षकांशी साथ न लपता जे काय केले ते मी केले हे तो गर्वाने सांगू शकतोय. म्हणून सर्वात सुखद आनंद देणारा जर कुठला विकेट असेल तर तो म्हणजे बोल्ड. या ठिकाणी पाहतोय पहिल्या चेंडूवरती एक अप्रतिम चेंडू हाताळला जातो. परफेक्ट एअरकॉर्ड लेनचा चेंडू होता. आपण पाहिलं तर जागा बनवली होती आणि आपण पाहिलं तर पायांच्या मध्ये बरोबर फट होते. त्या फटीतून चेंडूला मात्र फेकला गेला. एस्टॅन वरती त्रिपलाचित फर्निचर बिघडलं गेलं आणि फलंदाज डगआउटच्या आसऱ्याला. नवीन फलंदाज परेश येतोय. आता मात्र फटक्यावरती धरला जोर परंतु या ठिकाणी आहे तो कमजोर. फलंदाज बाद होते झेलच्या स्वरूपात. फसला गेला आहे. आपण पाहिलं या इनिंग मध्ये फक्त एक षटकार की चौकार पाहायला मिळते. अंतिम ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 2 चेंडूंचा खेळ झाला आणि त्या दोन्ही चेंडूवरती
2 गडी बाद केले गेले आहेत. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी हॅट्रिक बॉल घेऊन सरसावतोय. स्क्वेअर लेग अंबरच्या रिझल्ट मध्ये चेंडूला खेळून काढलं. मोठा फटका खेळायचा होता परंतु जिथे खेळायचा होता तिथे काही गेला नाही आहे आणि अशा रीतीने आपण पाहतोय एक धावा कंप्लीट केली जाते. 24 धावा धापलकावरती झलकल्या गेल्या. या एका धावेने अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय करण्यासाठी कार्यवली आपण तयार राहायचं आहे. याच्यानंतर आपल्याला लगेच सामना खेळायचा आहे. या 2 टीम मधील कुठला संघ विजय होईल त्या विजय संघासमोर आपल्याला 2 हात करायचे आहेत. यावेळेस चेंडूचा पाठलाग केला गेला. गॅप शोधता आलं नाही या परंतु अगल्या वेगळ्या शैलीने या ठिकाणी पाहतो आपण फटका खेळून काढला होता. 1 धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने 25 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्या आहेत. दुसऱ्या ओव्हरला धावा आल्या होत्या त्यानंतर धावा बनल्या नाहीत. आतापर्यंत आपण पाहतोय अंतिम ओव्हर 4 चेंडू टाकून झाले. 2च धावा खर्च केल्यात. पुढील चेंडू यावेळेस अतिशय तेज तर्रार जागते रवचा आदेश देत असताना पाहायला मिळतंय. बॅट तर अतिशय वेगाने फिरवली होती परंतु आपण पाहतोय की ज्या पद्धतीने ब्लाइंड शॉट खेळला जातं डोल्यावरती पट्टी बांधलेला तसा हा फटका मारला गेला कारण चेंडू तेवढा अतिशय वेगाने या ठिकाणी आपण पाहतोय फेकला गेला नितेश याच्या माध्यमातून. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस उडवला जरूर आहे परंतु काय घडतंय गोलंदाज गेला त्याच्या मागे परंतु चेंडू काय पकडता आला नाही. या प्रयत्न चांगला झाला. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरीची मागणी केली. थ्रो मात्र या ठिकाणी रॉंग एंडला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय बरोबर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळाला. धावसंख्या 28 या अंकावरती लागली गेली. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. 28 धावा धावफलकावरती 29 धावांचं लक्ष असेल. धन्यवाद. हॅलो भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे संलग्न वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे आयोजित सन्माननीय श्री भरतदादा पांडुरंग चषक 2025 आजचा स्पर्धेचा 3रा दिवस आणि आमच्या मंडळाच्या विनंतीला मान देऊन ज्यांची या सामन्यापूर्वी मुख्य व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभली असे भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष व काल्हेर गावचे एक नामांतिक उद्योगपती व शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय दीपक दादा म्हात्रे साहेब हे या स्पर्धेनिमित्ताने आम्हाला भेट दिली आणि खरोखरच आजच्या दिवशी या व्यासपीठाची शोभा वाढवली म्हणून मी त्यानंतर दापोडे गावचे जावई देखील ते आहेत आणि असे लाडके नेतृत्व सन्माननीय भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025 मध्ये दादांची आम्हाला उपस्थिती लाभली. मी मंडळाच्या वतीने मंडळाचे सदस्य नरहरी पाटील यांना विनंती करतो की सन्माननीय दीपक म्हात्रे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. दादांच्या बद्दल म्हणायचं तर दादांचं या काल्हेर मध्ये एक मोठं नाव आहे. उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांनी कमी वेळेमध्ये नाव कमवलेलं आहे. त्यानंतर काल्हेरची कबड्डी संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाव लौकिक केला असा एकता क्रीडा मंडळ काल्हेर यामधून उत्कृष्ट खेळ करून एक राष्ट्रीय खेळाडू होण्याचा ज्यांनी मान पटकावला असे सर्वांचे लाडके नेतृत्व सन्माननीय दीपक दादा म्हात्रेंचा शुभ सन्मान होत आहे. मित्र एक सांगायचं म्हटलं की 40+ फॉर्मॅट या नवीन 40+ फॉर्मॅटला सुरुवात झाली तेव्हापासून दीपक दादा या संघटनेवर कार्यरत आहे आणि खरोखरच आमचा कबीर निर्मल चषक मध्ये पंचांचा एक चुकीचा निर्णय झाला होता परंतु दीपक दादांची बंद्र्या मारुती संघ तिथे आमच्या विरोधात खेळत होता परंतु ते एक पंचांची चुकी असून आणि निर्णय झालेला होता तरी देखील खेळाडू वृत्ती दाखवून
दीपक दादांनी त्या संघाचं नेतृत्व करत आहे. दीपक दादांनी एक शब्द सांगितला का जे दापोडेवाले सांगतील त्या निर्णयाला तुम्हाला मान्य करून तुम्हाला खेळ करायचा आहे. आणि नक्कीच ते पहिल्यांदा ते सांगत होते की 1 ओव्हरचा मॅच झाली पाहिजे, नंतर सांगितलं 2 ओव्हरची, परंतु दापोडेवाल्यांची मागणी होती की परत 4 ओव्हरचा सामना खेळला पाहिजे. परंतु दीपक दादांनी मोठे मन करून सांगितलं की खरोखर अशी खेळाडूवृत्ती प्रत्येक खेळाडूंनी करायची आहे आणि आपल्या नवीन पोर्टेबल संघटनेचा नाव भिवंडी तालुक्यात 1 नंबर करायचा आहे. म्हणून मी सर्व संघांना विनंती करतो. त्यानंतर आपण हा क्रिकेट खेळ खेळतो, खेळाबरोबरच आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि खरोखरच एक उदाहरण आपल्या दीपक दादांचं आहे. दीपक दादाची मुलगी आज मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे आणि खरोखरच आपल्या त्या देशाचं नेतृत्व करत आहे. एक मर्चंट नेव्हीमध्ये चांगले ऑफिसर आज दीपक दादांची मुलगी आहे. मुलगीला देखील त्यांनी मुलगी असून देखील तिला चांगलं शिक्षण देऊन आणि त्यांनी कुटुंबाचं नव्हे आपल्या भिवंडी तालुक्याचं नाव त्या मुलीने काढलेलं आहे. असं आपले दीपक दादांचा आज सन्मान झालेला आहे. धन्यवाद मित्रांनो. या गोष्टी सांगायच्या कारण आपण 40+ पूर्ण दिवस मॅच खेळतो, परंतु आपलं कुठेही कुटुंबावरचं ध्यान कुठेही वाया घालवलेलं नाही. आपल्या मुलांना देखील चांगलं शिक्षण देऊन कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपल्या संघटनेतील अनेक पदाधिकाऱ्यांची मुले डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, अशा पद्धतीचं आपण शिक्षण दिलं पाहिजे. खेळ खेळाच्या जागेवर खेळलं पाहिजे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर जाऊया मित्रो आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये एक सामना आपल्या पेटीला. एका बाजूला गंगामाता गोंदवली. मागच्या सामन्यामधून खऱ्या अर्थानं या संघाने दिग्गज संघाला पराभूत केलं होतं. तोच हा संघ इन ॲक्शनमध्ये पाहतो गंगामाता गोंदवली. मात्र या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना साजेशी कामगिरी या संघाला साधता आली नव्हती. त्या संघाने धावा केल्या फक्त आणि फक्त 27 आणि 28 धावा. मिस्टाम स्ट्रोक या स्पेलच्या कॅच अतिशय प्रतिमोत्तम जल कॅरी केलं जातो आणि पहिली महत्त्वाची विकेट गोलंदाज संजू फास्ट पहिली ब्रेक थ्रू प्राप्त करून देतो संघाला. प्रवीण याची खेळी मात्र संपुष्टात आली. नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो देवेश. विजयाचं एक मापक लक्ष फक्त आणि फक्त 29 धावांचं आणि याच आव्हानाचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये कालवार संघ आपण पाहतोय. मात्र पहिला फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झालेले प्रवीण. चेंडू थोडासा क्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. लेग बॅचर पण एक धाव कंप्लीट झाली. एक धावेने सगळं वेलकम वेलकम. दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच सन्माननीय स्वप्नील शेठ तुळशीराम पाटील साहेबांचं या 3ऱ्या दिवसामध्येच्या सत्रामध्ये आपलं साहेब मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत दापोडे गावचे उद्योजक समाजसेवक सन्माननीय अनिल पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत सन्माननीय नितीन चवलकर साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्मान्य अतिथीगण उपस्थित पाहुणे सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहता वीर तानाजी क्रीडा मंडळ न्यू 45 आयोजित मान्य श्री भरतदादा पांडुरंग पाटील चषक 2025
आणि या स्पर्धेच्या भेटीसाठी नुकतंच ज्यांचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी शुभ आगमन झालं ते मान्य श्री स्वप्नील तुळशीराम पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत दापोडे गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक आणि माजी सरपंच देखील राहिलेले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून आपण गावाचा एक सर्वांगीण विकास पाहिला. असं व्यक्तिमत्व या व्यासपीठ मंचावर त्यांच्या समेत त्यांचे परममित्र सन्माननीय अनिल पाटील यांच्या सौभाग्यवती देखील ग्रामपंचायत दापोडेच्या माजी सरपंच राहिलेले आहेत. मात्र जरी सरपंच त्यांच्या सौभाग्यवती असल्या तरी मात्र रिमोट त्यांच्याच हाती होतं आणि खऱ्या अर्थाने त्या काळात त्यांनी देखील गावाची उत्तम कामं केली. अतिशय चांगला फटका डाऊन दी ग्राउंड, 1 बॉन्स एका टप्प्याने चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमार क्लिअर करतोय चौकार. धावसंख्या 11. विजाचं एक छोटंसं मापक लक्ष विजासाठी फक्त आणि फक्त 29 धावा. ओव्हर क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 सुरुवात करताना संघ आपण पाहतोय जय कालिका माता कालबार संघ. दुसऱ्या षटकाला आरंभ होतो आणि गोलंदाज येतोय परेश. चालू सामन्याचं अपडेट जर आपण पाहिलं तर येणारे चेंडू 18 आणि विजयासाठी पण 18 धावांची गरज. प्रतिओव्हरचा साधारण विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावांची सरासरी. छोटंसं समीकरण विजयासाठी कालवार संघाला. कित्येक स्पर्धामधून खऱ्या अर्थानं कालवार संघाला आपण पाहिलं कमालीचा परफॉर्मन्स, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या संघाचा अतिशय उत्तम दर्जाचा राहिलेला आहे. जागेवरून चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. 22च्या रूपाने चौकार येतोय. धावा येत कशा येत धावा येणं फार गरजेचं असतं. लक फॅक्टर नशिबाचा चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सगळ्या धावसंख्या होती ती 15. गंगामाता गोंदिवली संघाने मागच्या सामन्यामध्ये मात्र एक बलाढ्य संघाला पराभूत केलं होतं. मात्र ते सातत्य किंवा तो खेळ या महत्त्वाच्या सामन्यामध्ये दिसत नाही आहे. थोडासा बॅकफुटला आहे संघ. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मिडॉपला येतोय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जात नाही. फक्त एकच धाव. धावसंख्या होते ती 16. ओव्हर क्रमांक दुसरं विजयाचं एक मापक लक्ष आहे फक्त आणि फक्त 29 धावांचं. ऑफ स्टंपचा थोडासा बाहेरचा चेंडू स्टिअर केलाय. एक कंप्लीट. फेक मात्र थोडीशी अंडरआर्म झाली आणि 2 धावा कंप्लीट. धावसंख्या होती ती 18. खराब चेंडू दिशा इंजुरी स्क्वेअर मारा आपण पाहतोय आउट ऑफ द स्टंप, लेग स्टंप. पंच वाईटचा इशारा करता देवेचा निर्वळ. धावसंख्या 19. विजयापासून फक्त आणि फक्त 10 धावा दूर आहे. चला कारिवली संघाचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी टॉसबॉक्सशी संपर्क साधायचा आहे. पुलचा फटका आहे. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. चेंडू आउट ऑफ दी पार्क सीमाच्या बाहेर जातोय. या 6 धावांनी संघात धावसंख्या स्थानी पुढे असते. आता समीकरण फक्त 4 धावांचे. विजयापासून फक्त 4 धावा दूर. कारिवली संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी लगेच टॉसबॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू देखील जाईल आउट ऑफ द पार्क. गार्डन विजय षटकार आणि याच बरोबर गंगामाता गोंदिवली या स्पर्धेतनं बाद.
वीर तानाजी क्रीडा मंडळ नवीन 40+ संघ दापोडे. गंगामाता गोंधळी संघाचा राकेश, आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. मागच्या सामन्यामधून आपण गावदेवी पूर्ण संघाला पराभूत केलं होतं. सियाचा बाटा